एक नवीन टॉपिक आपण सुरू करतो आहे, तो आहे मानवी आजार. थोडा मोठा टॉपिक आहे, जितका जमेल तितका आज आपण डिस्कस करूया. मानवी आजार, ह्युमन डिसीज हा टॉपिक MPSC कंबाईन एक्झाम, इवन राज्यसेवेला पण मागील 5 वर्षांमध्ये फ्रिक्वेंटली विचारला गेलेला आहे. मानवी आजारामध्ये 3 गोष्टींवर फोकस करायचा अभ्यास करताना. एक म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती कशी काम करते, हाऊ अवर इम्युनिटी पॉवर वर्क्स. सेकंडली आपण हे लक्षात ठेवायचं की सध्या भारतामध्ये जे पारंपरिक आजार आहेत त्यावर प्रश्न येतात. तसं तुम्ही PYQ ॲनालिसिस केलं तर कोणते महत्त्वाचे आजार आहेत ज्यावर प्रश्न आले, तर MPSCचे लाडके आजार आहेत. पोलिओवर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघा एड्सवर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर डेंग्यूवर प्रश्न आला आहे. मलेरियावर आलेला आहे प्रश्न. त्यानंतर मग कावीळ, हेपेटायटिस, जॉन्डिस त्या आजारावर प्रश्न आलेला आहे. तर जे पारंपरिक आजार आहे, डायबिटीज, हार्ट डिसीज, कर्करोग, ते तर करायचेच. प्लस MPSC आजकाल हे पण करते आहे, MPSC इज मुव्हिंग टुवर्ड करंट अफेअर्स. सध्या चालू घडामोडीमध्ये जे आजार आहेत त्यावर पण MPSC आजकाल कंबाईन राज्यसेवा प्रीला प्रश्न विचारते. कोणते आजार सध्या चर्चेमध्ये सांगू शकता? आता नवीन आलेले आजार, आता म्हणजे 6 महिन्यामध्ये. अविनाश विचारतोय, मल्टीव्हिटॅमिन टॅबलेटमध्ये फॉलिक ॲसिड असणं अनसेफ आहे का? बिलकुल नाही. फॉलिक ॲसिड तर आपल्या बॉडीला चालतंच. अविनाश, मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट कोणी खाव्याचे फार अशक्त झालेले आहेत. कोणतेही तुम्ही टॅबलेट्स घेतल्या त्यामध्ये सोडियम असतं, मीठ असतं, आणि ते अतिरिक्त मीठ खाल्ल्यामुळे पुढे लाँग टर्ममध्ये उच्च रक्तदाब, हायपरटेन्शनचा आजार होऊ शकतो. तर जीवनसत्व जितकी जेवणातून नॅचरली घेता येतील तितकी चांगली. टॅबलेट्स एकदम डॉक्टर सांगतायत तर काही काळासाठी घेतल्या जाऊ शकतात, बट दे आर सेफ. त्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड शरीरासाठी असं काही त्रासदायक नसतं. आता बघा, मला सगळी उत्तरं इथे दिसत आहेत की सध्या कोणते आजार चर्चेमध्ये आहेत. बरोबर उत्तरं येत आहेत मला. इट्स व्हेरी नाईस, यू आर व्हेरी अवेअर पीपल. काय चाललं आहे तर सध्या तुम्ही बघितलं मंकी पॉक्स, एमपॉक्स आजार आलेला आहे. त्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये झिका आजार आलेला आहे. त्या व्यतिरिक्त सध्या तुम्ही बघितलं तर काही ठिकाणी म्हणजे गुजरातमध्ये तुम्ही जर बघितलं तिथे चांदीपुरा व्हायरस डिसीज म्हणून एक आजार आलेला आहे. त्या व्यतिरिक्त केरळमध्ये निफा आजार आलेला आहे. काही वर्षांपूर्वी कोविड-19 आला होता. कोविड-19मधून जी लोकं बरी होत होती त्यांना ब्लॅक फंगस डिसीज किंवा त्यांना म्युकर मायकोसिस हा आजार येत होता. तर मग अशी ही जी सध्या चर्चेमध्ये आजार आहेत. आता एमपॉक्स तर MPSCमध्ये विचारला पण होता. मंकी पॉक्स आजार, त्याचा पहिला रुग्ण जो आहे तो कुठे सापडला होता, हाही प्रश्न MPSCने विचारला. तर आजारांचा अभ्यास करताना मुलांनो, नंबर 1 पारंपरिक आजार करा. सध्या चर्चेमध्ये करंट अफेअरमध्ये जे आजार आहेत जे आता आपण बोललो तेही आजार करा. प्लस जे आपली रोगप्रतिकार शक्ती कशी काम करते तेही करा. तर सुरुवात मी इथून करतो की आपली रोगप्रतिकार शक्ती कशी काम करते. तर आपण रोगप्रतिकार शक्ती सारखं बोलतो, तर हे लक्षात ठेवा, जगामध्ये जितके पण आजार आहेत ते बेसिकली 2 प्रकारामध्ये मोडतात, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य, कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल. संसर्गजन्य आजार काय असतात? संसर्गजन्य ते आजार असतात जे हवा, पाणी, मच्छर त्यांच्यामार्फत पसरतात, रक्तामार्फत पसरतात आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकतात. जसं आत्ता आपण पाहिलं मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, लाईक दॅट. मग असंसर्गजन्य आजार पण असतात, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. ते एका व्यक्तीकडून दुसऱ्याला नाही होऊ शकत, नाही ते हवा, पाणी, रक्त, मच्छरांमार्फत पसरतात. उदाहरणार्थ डायबिटीज आहे, कर्करोग आहे, हृदयरोग आहे, उच्च रक्तदाब, हाय BP आहे. कोणी डायबिटीजचा पेशंट आहे त्याला आपण हँडशेक केलं की आपली शुगर वाढते काय? नाही. तर तो असंसर्गजन्य आजार आहे, नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे, हे विसरता कामा नये. देन गोईंग अहेड, फार महत्त्वाचं, ओके, संसर्गजन्य आजार आपल्या शरीरात आले तर ते कसे येतात? जंतूंमार्फत. तुम्हाला माहितीच आहे, सायन्समध्ये काही जंतूंना जीवाणू म्हटलं जातं, बॅक्टेरिया. काही जंतूंना विषाणू म्हटलं जातं, व्हायरस. काही जंतूंना एकपेशीय आदिजीव, प्रोटोझोआ किंवा पॅरासाइट म्हटलं जातं. तर वेगवेगळ्या जंतूंमुळे वेगवेगळे आजार होतात. पण तुम्हाला माहितीच आहे की कोणत्या आजारचा जंतू आपल्या शरीरात आला तर तो आजार आपल्याला होईलच असं आवश्यक नाही आहे, कारण ईश्वराने आपल्याला रोगप्रतिकार शक्ती दिलेली आहे. तर आपल्याला रोगप्रतिकार शक्ती कोण देतं मला सांगू शकता का? हा शब्द आपण नेहमी वापरतो, रोगप्रतिकार शक्ती. तर कोण सांगेल मला आपल्याला रोगप्रतिकार शक्ती बेसिकली कोण देतं? आपल्याला रोगप्रतिकार शक्ती विशिष्ट पेशी देतात ना. काय नाव आहे त्या पेशींचं? आपल्याला रोगप्रतिकार शक्ती देणाऱ्या पेशी जर काय असतील तर त्या आहेत, बरोबर उत्तर मिळतंय मला, पांढऱ्या पेशी, व्हाईट ब्लड सेल्स. तुमच्या पांढऱ्या पेशी, व्हाईट ब्लड सेल्स दिसायला अशा असतात. जर आपण आपलं 100 ml रक्त घेतलं मुलांनो, तर साधारणतः 100 ml रक्तामध्ये 4000 ते 11000 पर्यंत पांढऱ्या पेशी असू शकतात. पांढऱ्या पेशी काय करतात? कोणत्या आजाराचा जंतू आला तर त्याच्यावर हल्ला करतात आणि त्याला मारून टाकतात. पांढऱ्या पेशी कोणत्याही जंतूला मारण्यासाठी एक रसायन तयार करतात, एक प्रोटीन तयार करतात. त्याला आपण सायन्समध्ये प्रतिपिंड
किंवा त्याला आपण काय म्हणतो, अँटीबॉडीज असं म्हणतो. तर नीट आहे का, अँटीबॉडीज काय असतात स्टुडंट? तर अँटीबॉडी ते रसायन आहे जे पांढऱ्या पेशी जंतूला मारायला तयार करतात. सपोज दिस इज कोरोना व्हायरस, दिस इज युअर व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या पेशी. तर तुमच्या शरीरामध्ये हा कोरोना व्हायरस आला की लिटरली पांढऱ्या पेशी जाऊन त्याला असं पकडतात आणि त्याच्यावर एक रसायन स्प्रे करतात. ते रसायन स्प्रे झालं की कोरोना व्हायरस किंवा कोणताही जंतू मरतो. त्या रसायनालाच आपण प्रतिपिंड किंवा इंग्लिश नाव फेमस आहे अँटीबॉडीज असं म्हणतो. तर अँटीबॉडीज ते रसायन आहे जे पांढऱ्या पेशी कोणत्याही जंतूवर स्प्रे करतात आणि त्यामुळे तो जंतू मरतो. आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, जशी आपली मेमरी असते तशी पांढऱ्या पेशींची पण मेमरी असते. त्यांनी एखाद्या जंतूला एकदा मारलं की ते लाईफ टाईम लक्षात ठेवतात की मी कसं मारलं होतं. त्यामुळे त्या आजाराचा जंतू जर पुन्हा तुमच्या शरीरात आला तर पांढऱ्या पेशीने त्याला ऑलरेडी मारलेला आहे, त्यामुळे तो जंतू काही लक्षणं दाखवण्यापूर्वीच पांढऱ्या पेशी त्याला मारून टाकतात आणि पुढे जाऊन काही अनर्थ होत नाही. तर पांढऱ्या पेशी लॉंग लास्टिंग मेमरीमुळे असतात, त्यामुळे बहुतांशी आजार आपल्या शरीरात आले तरी आपल्याला लक्षणं दिसण्यापूर्वीच पांढऱ्या पेशी त्याला मारून टाकतात. आता एक स्टेटमेंट नक्की ऐकायचं आहे माझं, ताप हा आजार नाही आहे, आजाराचं लक्षण आहे. फीवर इज नॉट अ डिसीज, इट्स अ सिम्पटम ऑफ डिसीज. तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा कोणत्याही आजाराचा जंतू तुमच्या शरीरामध्ये येतो तर पांढऱ्या पेशी त्याच्यावर हल्ला करतात आणि जेव्हा पांढऱ्या पेशी आणि जंतूची फायटिंग चालू असते तेव्हा शरीर आपल्या शरीराचं तापमान वाढवतो आणि शरीराचं तापमान वाढल्यामुळे तो जंतू मरतो. तर पांढऱ्या पेशी जेव्हा जंतूंना मारताय त्या प्रोसेसमध्ये ताप येतो. तर ताप इटसेल्फ काही आजार नाही आहे, ते आजाराचं लक्षण हे लक्षात ठेवायचं आहे. नॉर्मली आपल्या शरीराचं तापमान किती असतं कोण सांगेल मला? व्हॉट इज अ नॉर्मल टेम्परेचर ऑफ द बॉडी? सेल्सियसमध्ये सांगा. येस, व्हॉट इज अ नॉर्मल टेम्परेचर ऑफ द बॉडी? एनीवन? येस, 37 डिग्री सेल्सिअस. तर आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर आहे 37 डिग्री सेल्सिअस. ओके. आणि जर फॅरनहाईटमध्ये टेम्परेचर मोजता येतं तर फॅरनहाईटमध्ये आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर असतं 98.4 डिग्री फॅरनहाईट. तर सेल्सिअसमध्ये 37 डिग्री सेल्सिअस किंवा फॅरनहाईटमध्ये 98.4 डिग्री फॅरनहाईट. मला सांगा, आपण थर्मामीटरमध्ये टेम्परेचर मोजतो, ताप आलाय की नाही? तर थर्मामीटरमध्ये टेम्परेचर, बॉडीचं तापमान हे सेल्सिअसमध्ये मोजलं जातं की फॅरनहाईटमध्ये? येस, इन थर्मामीटर टेम्परेचर इज मेजर्ड इन सेल्सिअस और फॅरनहाईट. कोण सांगते मला? बघा, तुम्ही म्हणता ना मला 100चा ताप आला होता, 101 ताप आला होता. काय 100-101 म्हणजे काय सेल्सिअस? 100-101 सेल्सिअसचा ताप आला तर डोक्यातून दूर निघेल ना. तर आपल्याला माहीत पाहिजे की तापमापक थर्मामीटरमध्ये तुमच्या बॉडीचं टेम्परेचर हे फॅरनहाईटमध्ये मोजलं जातं. तर ते 98.4 डिग्री फॅरनहाईट, त्याच्यावरती जर गेलं तर मग तुम्हाला 100-101 फॅरनहाईटचा ताप आहे, हे लक्षात ठेवायचं, हे विसरू नका. मर्क्युरी थर्मामीटरमध्ये फॅरनहाईटमध्ये बॉडी टेम्परेचर इज मेजर्ड, सेल्सिअसमध्ये मोजलं जात नाही. थोडंसं विषय निघाला म्हणून तेही सांगतो. थर्मामीटर पण 3 प्रकारचे असतात. एक मर्क्युरी म्हणजेच पाऱ्याचा तापमापक असतो, दुसरा थर्मामीटर असतो तो असतो अल्कोहोल, आणि तिसरा असतो तो म्हणजे हायड्रोजनचा. आता हायड्रोजन तापमापक आपण बाजूला काढूया. हायड्रोजनचा तापमापक थर्मामीटर फक्त प्रयोगशाळेमध्ये प्रयोगांसाठी वापरला जातो, त्याचा विशेष काही वापर नाही आहे. परंतु मर्क्युरी, पाऱ्याचा आणि अल्कोहोलचा थर्मामीटर वापरला जातो दैनंदिन जीवनामध्ये. आता पारा जो आहे स्टुडंट तो चांगला आहे, तो थर्मामीटरमध्ये वापरतात. त्याला चकाकी असते, त्याला शाईन असते, त्यामुळे कमी प्रकाशामध्ये पण आपल्याला रीडिंग मिळतं. तापमान कमी जास्त झालं तरी पण आपल्याला बऱ्यापैकी कळतं आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे. पण पाऱ्याचे 2 प्रॉब्लेम आहेत. एक म्हणजे पारा विषारी आहे. पारा जर आपल्या शरीरात गेला पाण्याबिण्यामधून तर कोणता आजार होतो? MPSCने विचारलेला आहे. पाऱ्याचं सेवन केल्यामुळे एक आजार होतो, त्याला मिनामाटा आजार म्हटलं जातं. मिनामाटा हा आजार जो आहे तो जपानमधल्या मिनामाटा शहरामध्ये पहिल्यांदा आढळला होता, म्हणून त्याला मिनामाटा म्हणतात. या आजारामध्ये मज्जासंस्था प्रभावित होते, नर्वस सिस्टम अफेक्ट होते, एक हलकासा पॅरालिसिस होऊ शकतो. आणि पाऱ्याचा दुसरा प्रॉब्लेम आहे स्टुडंट, तो म्हणजे पारा बऱ्यापैकी चांगला आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना प्रत्येक पदार्थाचा गोठणांक फ्रीजिंग पॉईंट असतो. पाण्याचा गोठणांक फ्रीजिंग पॉईंट किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. तसं मला कोणी सांगू शकेल का की पाऱ्याचा गोठणांक, पाऱ्याचा मर्क्युरीचा फ्रीजिंग पॉईंट किती असतो? कॅन एनीवन टेल मी? पाऱ्याचा गोठणांक जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो -39 डिग्री सेल्सिअस असतो, -39 डिग्री सेल्सिअस इतका जो आहे पाऱ्याचा गोठणांक असतो. राऊंड अप करून घेतलाय -39 डिग्री सेल्सिअस. आता मुद्दा हा आहे
की एखाद्या ठिकाणी टेम्परेचर -39च्या खाली गेलं, म्हणजे -40, -41, तिथे तर 12 गोठलेला आहे, मग तो काही कामाचा नाही आहे. मग जेव्हा -39च्या खाली टेम्परेचर आहे, -40, -41, तिथे पाऱ्याचा बर्फ झाला आहे, तर नीट ऐका, जिथे पारा गोठतो तिथे अल्कोहोलचा थर्मामीटर वापरला जातो. अल्कोहोलचा जो गोठणांक आहे तो प्रचंड आहे. अल्कोहोलचा जो गोठणांक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो -114 डिग्री सेल्सिअस आहे. शक्यतो आपल्या इथे इतकं तापमान कुठे भारतामध्ये पाहावयास मिळत नाही. तर पाऱ्याचा थर्मामीटर कामाचा नसेल. अत्यंत कमी तापमानामध्ये ताप वगैरे आजार बघण्यासाठी -114 डिग्री सेल्सिअसला गोठणारा अल्कोहोलचा थर्मामीटर वापरतात, हे आपण विसरायचं नाही आहे. थोडंसं आजारांकडे आपण परत येऊया विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला जर ताप आला तर कधी कधी तो आपोआप बरा होतो, म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे, पांढऱ्या पेशी जंतूंना मारून जातात आणि आपल्याला काही विशेष त्रास होत नाही. परंतु जर तुमचा ताप जात नसेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती, पांढऱ्या पेशी कमकुवत आहे, मग आपण डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टर काय करतो? डॉक्टर आपला आजार बरं करण्यासाठी आपल्याला औषध देतो. डॉक्टर आपल्याला जे औषध देतो त्याला काय म्हटलं जातं बरं? आजार बरं करायला जे औषध दिलं जातं त्याला प्रतिजैविके किंवा अँटीबायोटिक्स असं म्हटलं जातं. अँटीबायोटिक औषध ते असतं जे एकतर आपल्या शरीरात आलेल्या आजाराच्या जंतूंना मारूनच टाकतं किंवा जंतूंना इतकं कमकुवत करून टाकतं की पांढऱ्या पेशी त्याला मारून टाकते. व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट्स, अँटीबायोटिक जे आहे फार महत्त्वाचे आहेत. कोण सांगेल मला जगातलं पहिलं अँटीबायोटिक औषध कोणतं होतं? विच वॉज द फर्स्ट अँटीबायोटिक मेडिसिन एव्हर डिस्कवर्ड इन द वर्ल्ड? सगळ्यांना नाव माहिती आहे. ओके, 20व्या शतकाच्या सुरुवातीला एक शास्त्रज्ञ होता. नंतर 1935च्या सुमारास हा जो शास्त्रज्ञ आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, त्याने जगातलं पहिलं अँटीबायोटिक औषध शोधलं होतं. जगातल्या पहिल्या अँटीबायोटिक औषधाचं नाव आहे पेनिसिलिन. पेनिसिलिन हे औषध जगातलं पहिलं अँटीबायोटिक औषध होतं, अलेक्झांडर फ्लेमिंगने शोधलं. मला सांगा, भारतामध्ये पेनिसिलिनचा पहिला कारखाना केव्हा लागला? वेन द फर्स्ट, आणि नाव काय होतं त्याचं, कुठे लागला? वेन द फर्स्ट पेनिसिलिन फॅक्टरी वॉज फॉर्म्ड इन इंडिया, विच प्लेस, विच इयर, बाय हुम? बघा स्टुडंट, भारतामध्ये जे आहे बघा, फार महत्त्वाचं, भारतामध्ये पेनिसिलिनचा पहिला कारखाना पिंपरी येथे लागला होता. पिंपरी चिंचवड सगळ्यांनी ऐकलंय ना, पुण्यामध्ये आहे ते. तर भारतामध्ये पेनिसिलिनचा पहिला कारखाना जो आहे तो पिंपरी, पुणे येथे लागला होता आणि तो कारखाना साधारणतः 1956 मध्ये तयार झाला होता. त्या कारखान्याचं नाव होतं हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड. तर हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड हा भारतातला पहिला पेनिसिलिनचा कारखाना 1956 मध्ये पिंपरी, पुणे येथे लागला. हा कारखाना जो आहे तो बनवण्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, जे भारताचे तत्कालीन पंतप्रधान होते, इनफॅक्ट आपले पहिले पंतप्रधान होते, त्यांचं सर्वात जास्त योगदान होतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता हेही लक्षात ठेवायचं आहे की WHO सांगितलेलं आहे, WHO सगळ्यांना माहितीच आहे, 1948 साली स्थापन झाली होती. WHO भारतीय लोकांना वॉर्न केलेलं आहे की अँटीबायोटिक्सचा अतिवापर टाळावा. अँटीबायोटिक शुडंट बी ओव्हर युज्ड. तर कोणी मला सांगू शकतं का अँटीबायोटिकचा अतिवापर केल्यामुळे काय त्रास होतो? येस, अँटीबायोटिक जास्त वापरल्याने काय होतं? उत्तर बघतोय मी. हा शब्द ऐकलाय का आपण? कोण सांगेल मला अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणजे काय बरं? अँटीबायोटिक जास्त वापरल्यामुळे बॉडीमध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्स होतो. अँटीबायोटिक रेझिस्टन्स काय असतो? नीट आहे का स्टुडंट? आपल्या भारतामध्ये एक गोष्ट पाहाव्यास मिळते, भारतीय लोक एक काम करतात, सेल्फ डायग्नोसिस आणि सेल्फ मेडिकेशन. सेल्फ डायग्नोसिस म्हणजे ते त्यांचंच ठरवतात कोणता आजार झाला आहे आणि स्वतःलाच औषध देतात. आपलं राष्ट्रीय औषध आहे ते म्हणजे क्रोसिन. सर्दी खोकला काय पण झाला, क्रोसिन घे. क्रोसिन काही अँटीबायोटिक नाही आहे, ते पेन किलर आहे, ते वेदनानाशक आहे, ताप कमी करू शकतं, जंतूंना नाही मारू शकत. तर होतं काय की आपल्याला जर का सर्दी आली, आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर आपल्याला एक अँटीबायोटिक औषध प्रिस्क्राईब करतो. सर्दीवर दिलं जाणारं सर्वात पॉवरफुल अँटीबायोटिक औषध आहे एझिथ्रोमायसिन, त्याला ॲझी पण म्हटलं जातं. तर तुम्ही ॲझिथ्रोमायसिन हे औषध घेऊन बरे होता. मग 3-4 महिन्याने तुम्हाला पुन्हा सर्दी झाली, मग तुम्ही पुन्हा डॉक्टरकडे न जाता मनानेच ॲझिथ्रोमायसिन औषध घेता आणि बरे होता. असे तुम्ही वर्षातून 4 वेळा सेम अँटीबायोटिक औषध वारंवार घेऊन बरे होता. पुढच्या वर्षी तुम्हाला पुन्हा सर्दी झाली, आता पुन्हा तुम्ही ॲझिथ्रोमायसिन औषध घेतलं,
तर आता हे झालंय की सर्दीचा जो जंतू आहे तो सेम औषधामुळे वारंवार मारला गेला होता आधी, त्यामुळे आता तो हुशार होतो आणि तो स्वतःमध्ये भौतिक बदल घडवतो, फिजिकल स्ट्रक्चर चेंज करतो आणि पुढच्या वेळेला ॲझिथ्रोमायसिन घेतल्यावर तो मरत नाही. आता काय झालंय की तो जंतू प्रतिजैविकांना, अँटीबायोटिक्सला प्रतिकार करतोय, रेजिस्ट करतोय. याला अँटीबायोटिक रेजिस्टन्स म्हटलं जातं. आता हा पण अर्थ निघाला की आता ॲझिथ्रोमायसिन आयुष्यभर कधीही तुमची सर्दी बरी करू शकणार नाही, कारण तुम्ही जंतूला वारंवार सेम औषधाचा डोस देऊन हुशार करून टाकलेला आहे. म्हणून जेव्हाही आपण आजारी पडू तर आपण दरवेळेला डॉक्टर गाठावा, कारण दरवेळेला डॉक्टर जो आपला फॅमिली डॉक्टर असतो तो आलटून पालटून आपल्याला वेगवेगळे अँटीबायोटिक औषधं देतो आणि त्यामुळे अँटीबायोटिक रेजिस्टन्स क्रिएट होत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला पुढे जाऊन काही त्रास होणार नाही. तर अँटीबायोटिक रेजिस्टन्स होतोय हे लक्षात ठेवायचं. आता अँटीबायोटिक केव्हा दिलं जातं स्टुडंट? जेव्हा आपण आजारी पडतो, पण आपल्याला आजार टाळायचा असेल तर आजार टाळायला जे दिलं जातं त्याला आपण नक्कीच काय म्हणतो? आजार टाळायला जे दिलं जातं त्याला आपण वॅक्सिन असं म्हणतो. तुम्हाला माहितीच आहे लस कशी काम करते. आपण ज्याही आजाराची लस घेतो त्या लशीमध्ये त्याच आजाराचा जंतू टाकलेला असतो. म्हणजे आपण कोविडची लस घेतली तर त्यामध्ये कोरोना व्हायरसच असतो. पण लस कशी बनवतात? तर आधी कोरोना व्हायरस किंवा त्या आजाराचा जो जंतू आहे तो लॅबमध्ये घेतात, त्या जंतूला अर्धमेला करतात, हाफ डेड करतात आणि मग तो लशीमध्ये टाकतात आणि मग लस आपल्याला देतात तोंडामार्फत, इंजेक्शन मार्फत. काही लशी तर नाकामार्फत पण दिल्या जातात. आता तो कोरोना व्हायरस जो अर्धमेला आहे तो शरीरात आला की पांढऱ्या पेशी त्याच्यावर हल्ला करतात आणि त्याला इझिली मारून टाकतात, कारण तो ऑलरेडी हाफ डेड आहे. आणि आता इथे लशीने तुमच्या पांढऱ्या पेशींना ट्रेनिंग दिली की आत्ता कसा कमकुवत कोरोना व्हायरस मारलास, पुढच्या वेळेला मोठा बळकट कोरोना व्हायरस आला तरी मारून टाक. तर लस कशी काम करते तर आधी सोपा पेपर सेट करून पांढऱ्या पेशींची कॉन्फिडन्स वाढवली जाते आणि नंतर कठीण पेपर आला तरी त्या पास होतात. हे आपण लक्षात ठेवावं. दुसरी गोष्ट, जगातली पहिली लस जी आहे ती एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने शोधली होती. PYQ मध्ये आलेला प्रश्न आहे. एडवर्ड जेन्नरने जगातली पहिली लस कोणत्या आजारावर शोधली? तो आजार आपण पुढे डिस्कस करणार आहोत. त्या आजाराचं नाव आहे देवी किंवा त्याला आपण स्मॉल पॉक्स असं म्हणतो. 1970च्या दशकातून हा आजार बऱ्यापैकी भारतातून आता निघून गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जगातली सर्वात मोठी लस बनवणारी जी कंपनी आहे ती भारतामध्ये आहे. तिचं नाव कोण सांगेल मला? जगातली सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी जी भारतात आहे. हो, मी उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. कोण उत्तर देते बघूया. बरोबर, जगातली सर्वात मोठी लस बनवणारी कंपनी आहे सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यामध्ये आहे. सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना 1966 मध्ये झाली होती. एका पारशी व्यक्तीने त्याची स्थापना केली होती. सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक कोण आहे माहिती आहे तुम्हाला? सायरस पूनावाला हा जो व्यक्ती आहे त्याने याची स्थापना केली होती. मागे त्यांना आता पद्मश्री पण मिळाला. सायरस पूनावाला आता म्हातारे झालेत. ही इज रिटायर्ड नाऊ आणि त्यांचा मुलगा आता सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा CEO आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. त्याचं नाव आहे अदार पूनावाला. तो सध्या सेरमचं काम बघतो आहे. आपल्या इथे कोविडमध्ये सर्वात जास्त दिली गेलेली जी लस होती कोविशिल्ड लस, तिचं उत्पादन, तिचं प्रोडक्शन जे आहे ते सेरमने केलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. भारतामध्ये जर 10 लशी दिल्या गेल्या कोविडच्या तर 10 पैकी 9 लशी ज्या आहेत त्या नक्कीच कोविशिल्ड होत्या, ज्याचं उत्पादन सेरमने केलं होतं. आता भारत एक विकसनशील राष्ट्र आहे. इथे कमालीची दारिद्र्यता त्यानंतर दारिद्र्याखाली असणारी लोक पाहाव्यास मिळतात. तर आपल्या इथे लहान मुलं आणि गरीब लोक जी लस अफोर्ड नाही करू शकत प्रायव्हेटली, त्यांना सरकार मोफत लस देतं. तर भारताचा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम आहे. भारताच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचं नाव मित्रांनो मिशन इंद्रधनुष हे आहे. मिशन इंद्रधनुष हा कार्यक्रम 2014 मध्ये सुरू झाला होता. ॲक्च्युली 2014 पूर्वी पण आपण लस देत होतो मुलांना, पण त्याचं नाव होतं कार्यक्रमाचं राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम किंवा नॅशनल वॅक्सिनेशन किंवा नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम. मग सध्याच्या सरकारने त्याचं नाव बदलून मिशन इंद्रधनुष केलं. तर मिशन इंद्रधनुष अंतर्गत आपण 2014 पासून, इनफॅक्ट त्याच्या पूर्वीपासून पण नवीन नावाने हा कार्यक्रम लॉन्च झाला. आपण जी गरीब लोक आहेत, विकसनशील देशामध्ये राहणारी अशी लोक जे हेल्थ केअर अफोर्ड नाही करू शकत, त्यांना मोफत लशी देतो हे आपण विसरता कामा नये. मिशन इंद्रधनुष या कार्यक्रमाअंतर्गत बऱ्याच लहान मुलांना जन्मताच बऱ्याचशा लशी दिल्या जातात आणि लहान मुलाचं लसीकरणाचा कार्यक्रम हा अप टू 2 ते 5 वर्षापर्यंत चालू शकतो. हेही तितकंच खरं आहे, हे विसरता कामा नये. हे महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांनो, फार महत्त्वाचं आहे.
की जेव्हा आजारांबद्दल बोललं जातं तर मागील काळामध्ये इतके आजार आलेले आहेत आणि पुढे पण ते येत राहणार आहेत. तर दरवेळेला सॅनिटायझर, मास्क हे वापरता येणार नाही. रोगप्रतिकार शक्ती वाढवणं अपेक्षित आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करणं, पोषक आहार घेणं, त्या व्यतिरिक्त मेडिटेशन वगैरे करणं आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे का, रोगप्रतिकार शक्ती आपल्या पांढऱ्या पेशींसाठी सर्वात मोठा मारक घटक कोणता असतो ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वेगाने ढासळते? विच थिंग ॲडव्हर्सली अफेक्ट युअर इम्युनिटी पॉवर. काय केल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते? वाढवायची कशी सगळ्यांना माहिती आहे. रोगप्रतिकार शक्तीला सर्वात जास्त मारक घटक कोणता असतो? रोगप्रतिकार शक्तीला सर्वात मारक घटक आहे तो म्हणजे मानसिक ताणतणाव, मेंटल स्ट्रेस. मेंटल स्ट्रेसमुळे रोगप्रतिकार शक्ती फार झपाट्याने खाली होते. त्यामुळे आजच्या मुलांना, प्रौढांना, म्हाताऱ्यांना आपल्याला एक गोष्ट शिकवायला हवी, ती म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. फायनान्शियल स्ट्रेस, पियर स्ट्रेस, फॅमिली स्ट्रेस, जॉब रिलेटेड स्ट्रेस, करिअर रिलेटेड स्ट्रेस कसं मॅनेज करायचं हे जोपर्यंत लोकांना कळणार नाही तोपर्यंत मग इतर आजार जे आहेत ते फोफावत राहणार आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर स्टुडंट, आजचं जे आपलं लेक्चर होतं त्यामध्ये आपण जीवनसत्वांची माहिती घेतली. आजच्या लेक्चरमध्ये आपण मानवी पचनसंस्था कशी कार्य करते त्याची माहिती घेतलेली आहे आणि जाता आता रोगप्रतिकार शक्ती कशी काम करते पाहिलं. मानवी आजार हा टॉपिक आपण नुकता सुरू केला आहे. काही आजार मी डिस्कस केले नाही आहे. तर माझं जे पुढचं लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण नक्कीच सध्या जे भारतातले पारंपरिक आजार आहे किंवा सध्या चर्चेतले जे आजार आहे, निफा आहे, मंकी पॉक्स आहे, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. तर आय होप आजचं जे आपलं लेक्चर होतं प्रोडक्टिव्ह होतं. आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या असेल किंवा रिव्हिजन झाले असतील आणि मला इथे चांगली उत्तरं मिळाली आहेत, मोस्टली राईट उत्तरं मिळाली आहे. म्हणजे तुम्ही लेक्चर लक्ष देऊन ऐकत होता, हे तितकंच खरं आहे. तर आता पुढे न जाता माझं लेक्चर मी इथे थांबवतो आहे. तर इथे आपण थांबूया मग. ओके, गुड नाईट ऑल. पुढच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. चलो बाय.